वेळ साधून आपण सर्वजण आज या वेबिनारच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आलेलो आहोत. चिमणी दिवसाची आवश्यकता काय आहे आणि हा सर्वांच्याच परिचयाचा विषय आहे, पण तरी सुद्धा यात आज आवश्यकता का आहे आणि संवर्धन का गरजेचं आहे या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आज शिल्पाताई गाडगीळ आलेल्या आहेत. चिमणी हा तसा आपल्या सर्वांच्या परिचयाचाच विषय. आपण सगळेच जण चिवकाऊच्या गोष्टी ऐकत मोठे झालेले आहोत. शिवाय हा घास चिवचा हा घास खाऊचा असं म्हणत म्हणत आपल्या आजीच्या हातून आपण जेवण घेतलेलं आहे. असा हा आपल्या परिचयातला चिमणी हा पक्षी. आजही आपला जो बळीराजा आहे याचं जर आपण पाहिलं तर हा बळीराजा त्याच्या घराच्या दरवाजावर आजही भाताच्या ओंब्या असतील किंवा शेतात पिकलेलं पहिलं धान्य जे आहे त्याच्या ज्या कांसाच्या मक्याचं कणीस असेल किंवा ज्वारीचं कणीस असेल ते टांगून ठेवतात का तर या पक्ष्यांना एक घास मिळावा. तर अशा या चिमणीच्या संवर्धनाची गरज काय आहे हे बघण्यासाठी आज जमलेलो आहोत आपण. यापूर्वी आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणार आहोत. प्रास्ताविक करण्यासाठी मी राजेश्वरांना विनंती करते. मी सर्व पक्षी मित्रांना नमस्कार. आणि मी काय करतो की एक छोटंसं प्रेझेंटेशन आहे जे आपल्या पक्षी मित्रचं आहे तेच मी शेअर करतो. ओके, आलं का? स्क्रीनवर येत आहे का? येणारच नाही अजून नाही सर. नाही दिसत आहे काहीतरी. जस्ट 1 मिनिट थांबा. जस्ट 1 मिनिट. वेदांत, हो ओके. शेअर प्रेझेंटेशन शेअर होत नाही इथून माझ्याकडनं मगासारखंच. तर माझ्याकडे एक छोटंसं प्रेझेंटेशन होतं तर ते शेअर होत नाही असं दिसतंय. तर मी असं करतो की मी तसंच सांगतो. तर महाराष्ट्र पक्षी मित्र ही आता जी एक पक्षी मित्रांची संघटना, नुसती संघटना नसून ते एक प्रकारे चळवळ सुद्धा झालेली आहे. आणि नुकतंच महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेने 40 वर्ष पूर्ण केले. ही एक मजेदार आणि आनंदाची गोष्ट आहे आपल्या सर्व पक्षी मित्रांसाठी, कारण याच्यामध्ये फार म्हणजे शेकडो हजारो पक्षी मित्रांचं योगदान आहे. आणि विशेष म्हणजे आता आपली जवळपास महाराष्ट्रामध्ये सदस्य संख्या जी आहे ती 1300च्या आसपास आपण झालेली आहे. बाकीच्यांनी प्लीज स्वतःला म्यूट करून घ्या प्लीज. तुम्ही यांना म्यूट करा सर्वांना. तर महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेची एक वेबसाईट आहे, त्याचं नाव आहे www.pakshimitra.org. पक्षी मित्रचं स्पेलिंग PAKSHIMITRA.org असं आहे. आणि महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचा आपण आजीवन सदस्यत्व म्हणजे लाईफ मेंबरशिप देतो. आणि लाईफ मेंबरशिप जे देतात त्यांना आपलं त्रैमासिक मुखपत्र म्हणजे दर 3 महिन्याला निघणारं एक आपण मॅगझिन काढतो, त्याच्या प्रती म्हणजे त्याचं नाव आहे पक्षी मित्र, त्याच्या प्रती आपण पोस्टाने पाठवतो. त्यासोबतच त्या पक्षी मित्राची सॉफ्ट कॉपी म्हणजे PDF रूपामध्ये आपण आता महाराष्ट्र पक्षी मित्राच्या वेबसाईटवर सुद्धा अपलोड करत असतो. तर अशा प्रकारे आणि आता गेल्या काही वर्षात महाराष्ट्र पक्षी मित्राचे अंक रंगीत यायला लागलेत. हे कदाचित अनेक लोकांना माहिती नसेल आणि अतिशय सुंदर फॉर्मॅट आहे आणि खूप छान छान लेख याच्यामध्ये आता येत असतात. तर तुमच्यापैकी कोणी जर सदस्य नसेल तर मी तुम्हाला विनंती करेल की ऑनलाईन पक्षीमित्र.org या वेबसाईटवर जाऊन म्हणजे संकेतस्थळावर जाऊन तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. माझ्याशी किंवा डॉक्टर जयंत फुडतकरांशी संपर्क करू शकता. आणि नुकतेच 40 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेने एक विशेष 4 दशकपूर्ती विशेषांक सोलापूर येथे झालेल्या पक्षी मित्र संमेलनामध्ये काढला होता आणि त्याचं फार कौतुक होतं आणि त्याच्यामध्ये खूप छान अशी 4 दशकात
घडलेले सगळे जे संमेलन आहेत त्याची माहिती आणि छायाचित्रांचा खूप छान असा संग्रह त्याच्यामध्ये आहे. थोडक्यात म्हणजे आता हा जो वेबिनार आहे, महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेने ही जी वेबिनारची मालिका सुरू केली, मागच्या वर्षी खरं म्हणजे आम्ही सुरू केली होती, त्यावेळेस बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचं कन्झर्वेशन एज्युकेशन सेंटर म्हणजे सीईसी, ज्या ठिकाणी मी काम करतो, हे सीईसी BNHS केंद्र आणि पक्षी मित्र संघटना असं आपण हे करायचं ठरवलं होतं. कारण माझ्याकडे एक टीम आहे की हे काम आम्ही सहज करू शकतो. तर ह्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी बद्दल सांगायचं म्हणजे ही एक जुनी संस्था आहे आणि एज्युकेशन सेंटर सुद्धा खूप जुनं आहे आणि या ठिकाणी आम्ही खूप सारे कोर्सेस कंडक्ट करत असतो. जसं पक्षीशास्त्र म्हणजे ऑर्निथॉलॉजीचा बेसिक कोर्स, लीडरशिप कोर्स इन बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन म्हणजे जैवविविधता संवर्धन, वनस्पतीशास्त्र, मरीन बायोलॉजी, बटरफ्लाईज असे वेगळे कोर्सेस आम्ही इथे चालवत असतो. आणि मला अभिमान आहे की या कोर्समध्ये ऑर्निथॉलॉजी कोर्समध्ये आजच्या ज्या वक्त्या आहेत आपल्या शिल्पा मॅडम आणि राजेंद्र गाडगीळ सर, हे दोघे सुद्धा सहभागी होते आणि त्यांनी हे कोर्स चांगल्या पद्धतीने पूर्ण केले आणि त्यांनी प्रचंड उत्साहाने हे कोर्सेस पूर्ण केले आहेत. आणि आज त्यांना तसं तर बघितलं तर गेल्या कोर्स संपल्यानंतर मी बघतोय ते अतिशय त्या ऍक्टिव्ह आहेत आणि वेगवेगळ्या त्यांचा उपक्रम, काही ना काही उपक्रम चालू असतो. जळगावमध्ये महाराष्ट्र स्तरावर चिमणी म्हणा किंवा कुठला तलाव म्हणा किंवा कुठलं क्वीज म्हणा, असं काहीतरी हे दोघं मिळून करत असतात. तर माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. परमेश्वर तुम्हाला खूप आरोग्यदायी आयुष्य देव आणि तुम्हाला पक्ष्यांसाठी काम करण्यासाठी अशीच उर्मी मिळत राहो, ही मी शुभेच्छा तुम्हाला देतो. आणि इथे मी थोडक्यात माझं प्रास्ताविक संपवतो. तर आजचा आपला विषय इम्पॉर्टन्स ऑफ स्पॅरोज आणि या चिमण्यांना परत फिरा असा विषय आपण घेतलेला आहे. तर शिल्पा गाडगीळ मॅडमना मी विनंती करेल की तुम्ही या विषयावर आपलं सादरीकरण सुरू करावं. धन्यवाद. तुम्ही खूप छान काम करता आणि त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि तुम्ही सादरीकरणाला सुरुवात करावी अशी मी विनंती करतो. मला वाटते भारती शेअर करणार आहेत प्रेझेंटेशन आणि शिल्पा मॅडम बोलणार आहेत. धन्यवाद सर. थँक्यू. बरेच पक्षी मित्र जॉईन झाले आहेत. 22 पक्षी मित्र आहेत. अमरावतीच्या प्रसिद्ध दीपाली मॅडम पण जॉईन झाल्या आहेत. त्या पपेट्स द्वारा निसर्गाबद्दल जनजागृती करत असतात आणि त्या अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. दीपाली मॅडम, तुमचं स्वागत. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण थोडक्यात शिल्पाताईंची ओळख करून घेऊया. शिल्पाताई गाडगीळ पक्षी मित्र म्हणून गेली 12 वर्षे कार्यरत आहेत. BNHS चा बेसिक कोर्स ऑफ ऑर्निथॉलॉजी हा त्यांचा कोर्स झालेला आहे. MA लायब्ररीयन असं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. छंद म्हणून पक्षी निरीक्षण, फोटोग्राफी हे करत असताना ताईंनी पक्षी संवर्धनाच्या कार्यातही महत्वाचं कार्य केलं आहे. पक्षी संवर्धन आणि जनजागृतीसाठी त्यांना पर्यावरण प्रेमी हा पुरस्कार मिळालेला आहे वन्यजीव संरक्षण संस्था यांच्या वतीने. तसेच पक्षी मित्र पुरस्कार मराठी विज्ञान परिषद जळगाव आहे ताईंना. याशिवाय जळगाव भागामध्ये ताईंनी बरेच उपक्रम घेतले. यामध्ये त्यांच्या दैनिक वृत्तपत्रांमध्ये, दैनिक दिव्यामध्ये त्यांची आम्ही जळगाव ही लेखमाला प्रसिद्ध झाली आहे. पुनगरीमध्ये त्यांचे लेखमाला या विषयावर प्रसिद्ध झाले आहे. दैनिक तरुण भारत राज्य पक्षी आणि राष्ट्रीय पक्षी यावर लेखमाला झालेली आहे. त्याशिवाय घातक पक्षी मुक्तता या विषयावर ताईंचे लेख प्रसिद्ध आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरही ताईंनी बऱ्याचदा कार्य केलेलं आहे पक्षी निरीक्षण क्षेत्रामध्ये. तनमोर सर्वेक्षणामध्ये सर्वात महत्वाचा असा सहभाग ताईंनी घेतला होता. BNHS आणि WLI डेहराडून यांच्या वतीने 2018 मध्ये जे 10 दिवसीय पक्षी सर्वेक्षण झालेलं होतं त्याच्यामध्ये ताईंचा सहभाग होता. असं विविध कार्य ताई करत असतात. निसर्ग सहली आहे किंवा
ऑनलाईन उपक्रमही आहेत. बऱ्याचशा वेळेवर ताईंनी वेबिनार्सही दिलेली आहेत. तर अशा एक सर्व पैलू आपण म्हणू शकतो ते अशा व्यक्तीचा आज वेबिनार ऐकायला मिळणार आहे. तर ही आपल्या सर्वांसाठी एक मोठी पर्वणी आहे. आपण आता विषयांना विनंती करते सुरुवात. आपला ऐकून येते. हो. ऐकून येते. हॅलो भारती, ऐकू येत आहे मी बोलते ते? हो येतंय मॅडम, बोला आपण. हा, पण ते स्लाइड केव्हा सुरू करतेस मग? स्लाइड हा, मला दिसते तर बरोबर. लोकांना दिसले पाहिजे ना. नाही, स्लाइड्स अजून आलेले नाही. आता येत आहे. करू सुरू. करा मॅडम, सुरू करा. करू ना. सर्व उपस्थित जे आहे त्यांना माझा नमस्कार. आणि राजू कसंबे सर आहेत, आज खूप वर्षांनी त्यांच्याशी संवाद झाला. आमचा जेव्हा ऑर्निथॉलॉजीचा मी कोर्स केला तेव्हा प्रत्येक ठिकाणी ते आमच्या बरोबर होते आणि त्यांनी अलिबाग मध्ये आम्ही समुद्र तीरावर गेलो, नरेंद्रगडावर गेलो, आंबोली घाटामध्ये बर्ड रिंगिंगच्या वेळेला प्रत्येक वेळेला सर बरोबर होते आणि त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन मला तिथे झालेलं आहे. आणि सर आज इथे आहेत म्हणून मला खूप छान वाटतंय. सरांचे धन्यवाद. मी माझ्या कार्यक्रमाला आता सुरुवात करते. आज 2010 पासून हा चिमणी दिवस साजरा करण्यात येतो आणि हा साजरा करण्याचं कारण असं आहे की जगभरामध्ये एकंदर जेव्हा चिमणीचा सर्वे करण्यात आला तेव्हा असं लक्षात आलं की चिमणींची संख्या खूप झपाट्याने कमी होते आहे. इतर वेळेला आपण जेव्हा एखादा दिवस साजरा करतो, दिन साजरा करतो, तेव्हा त्याची कारणं अशी असतात की एखादा सण समारंभ असेल किंवा जयंती पुण्यतिथी असेल तर आपण तो दिवस साजरा करत असतो. पण मला असं वाटतं की चिमणी दिन साजरा करणे हा शब्द न वापरता आपण कशासाठी हा दिन आहे तर प्रत्येक वर्षी या दिवशी आपल्याला हे रिमाइंडर आहे, ही आठवण आहे की जगामधनं कमी होत जाणारा जो हा पक्षी आहे हा आपल्याला वाचवायचा आहे आणि याच्या संवर्धनासाठी आपल्याला काहीतरी करायचंय. अजून वेळ गेलेली नाही तर सावध व्हा. प्रत्येक 20 मार्चला आपल्याला हे रिमाइंडर आहे की ताबडतोब काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे, नाही तर हा छोटासा पक्षी जगाच्या पाठीवरनं नामशेष होण्याची शक्यता आहे. तर अशा या पक्ष्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. त्याचा अधिवास, त्याचं अन्न, त्याची वीण, त्याचं वर्तन काय आहे आणि एकंदरच जैवविविधतेतलं आणि अन्न साखळीमधलं त्याचं स्थान काय आहे, त्याला असणारे धोके काय आहेत आणि त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करायला हव्या आहेत या पीपीटी मधनं मी ते सांगण्याचा प्रयत्न करते. नेक्स्ट, पुढची स्लाइड. भारती, पुढची स्लाइड. ते मोठं केलं तर होईल का इकडचं? हॅलो भारती, पुढची स्लाइड. मला वाटतं भारती स्वतःच हे झालं. आलाय. स्वतःच थोडा प्रॉब्लेम होतो इंटरनेटचा मला वाटतं.
मोबाईल वरनं प्रेझेंट करते. आता याच्यामध्ये भारतात आढळणाऱ्या चिमण्या दिलेल्या आहेत. आपण पूर्ण जगाचा विचार केला तर साधारण जगभरामध्ये चिमणी जातीच्या 26 प्रकारच्या चिमण्या जगभरात आढळतात. त्याच्यातल्या 5 जाती ज्या आहेत त्या भारतामध्ये आढळतात. याच्यातली पहिली जी आहे ती डाव्या हाताची, एक आहे रसेट, एक आहे युरेशियन, दुसरी आहे सिंध, नंतर आहे स्पॅनिश आणि आपली हाऊस स्पॅरो, ज्याला आपण घरेलू चिमणी किंवा नेहमीच्या शब्दामध्ये आपण तिला चिमणी म्हणतो. या बाकीच्या ज्या 4 जाती आहेत या साधारण हिमालय, उत्तर पूर्व पर्वतरांगा आणि उत्तर पश्चिम जो भाग आहे त्या भागामध्ये या आढळतात आणि थंडीच्या दिवसात तिथल्या तिथे स्थानिक स्थलांतर करतात. आणखीन एक जी जात आहे ती डेड सी म्हणून स्पॅरो म्हणून ओळखली जाते. ती आपल्याकडे थंडीमध्ये येते आणि काही विशिष्ट ठिकाणीच फक्त ती दिसते, पूर्ण भारतामध्ये ती येत नाही. त्याच्यामुळे पूर्ण भारतामध्ये दिसणारी जी एकमेव जात आहे चिमणीची ती म्हणजे हाऊस स्पॅरो, जिचा आज आपण परिचय करून घेणार आहोत. या हाऊस स्पॅरो जी आहे ही जगभरामध्ये जवळजवळ 50 अब्ज इतक्या संख्येने आहे आणि भारतामध्ये ती 1.6 अब्ज इतकी तिची संख्या आहे. पण ती संख्या कमी होते आहे आणि त्याच्यासाठी काय करायचंय हे या स्लाइड शो मधून आपण बघतोय. आता आपण ज्या बघितल्या या 5 जाती आपण बघितल्या ज्या भारतामध्ये आढळतात. पुढची स्लाइड. हॅलो, ही जी चिमणी आहे हिची नर आणि मादी या स्वतंत्र ओळखायला येतात. पक्ष्यांमध्ये 2 प्रकार असतात की एकामध्ये नर मादी स्वतंत्र ओळखायला येत नाहीत आणि काही जातींमध्ये मात्र नर आणि मादी या एकमेकांपासून स्वतंत्र दिसायला असतात. त्यांच्या पिसाऱ्याचा रंग, चोचीचा रंग, छातीचा किंवा असे काहीतरी वैशिष्ट्य असतं त्यांचं की त्या एकमेकांपासून हा नर आहे आणि ही मादी आहे असं आपल्याला ओळखायला येतं. याच्यामध्ये साधारण हिचं चिमणीचं जे वजन आहे ते ही 15 सेंटीमीटर साधारण लांब असते आणि हिचं वजन जे आहे ते 24 ते 39 ग्रॅमची असते. हिचा जो पंख विस्तार आहे तो 19 ते 25 सेंटीमीटर असतो आणि एवढीशी चिमणी आहे, आपण म्हणू की एवढूसा पक्षी आहे, पण तिची ताकद बघा की ताशी ती 38 किलोमीटर ती एकसारखी उडण्याची क्षमता तिची आहे आणि संकट काळात किंवा इतर प्रसंगी तिचा वेग ताशी 50 किलोमीटर सुद्धा तिचा वाढू शकतो. तर अशी ही छोटीसा हा चिमणी जो पक्षी आहे त्याची पंखाची फडफड जी आहे ती साधारण 1 सेकंदामध्ये तो 15 वेळा त्याचे पंखांची उघडझाप होऊ शकते. हा जो छोटा पक्षी आहे हा नैसर्गिक अधिवासामध्ये 3 वर्ष जगतो. साधारण 3 ते 4 वर्ष त्याचं आयुष्य आहे. पण तुम्ही त्याला जर संग्रहालयामध्ये किंवा पिंजऱ्यामध्ये तो असेल तर तिथे तो इतर संकटांपासून सुरक्षित राहतो आणि त्याचं वय साधारण 10 ते 12 वर्षपर्यंत ही चिमणी जगू शकते. नेक्स्ट. आता हे जे तुम्ही घर पाहताय चिमणी या पक्षाचा अधिवास कसा आहे किंवा होता आपण असं म्हणू फार तर चिमणीचा अधिवास जो आहे तो साधारण चिमणी हा पक्षी जो आहे तो मानवी सहवासाला किंवा मानवी परिसराला त्याच्या वावराला हा सरावलेला आहे. त्याच्यामुळे जिथे जिथे मानवी वस्ती असेल तिथे तिथे चिमण्यांचा आढळ असतो किंवा पूर्वी कंपल्सरी दिसायच्या आपल्याला त्या. आता या वाडा तुम्ही जर बघितला तर याला कौलारू घर आहे, याला व्हरांडा आहे. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की अशा प्रकारची जी घरांची रचना होती ही साधारण 1980 ते 90च्या दशकामध्ये पर्यंत सगळीकडे अशी घरं बऱ्याच प्रमाणामध्ये होती. त्याच्यानंतर बदल झाला घरांच्या रचनेमध्ये, पण ही रचना चिमण्यांसाठी खूप उपयुक्त होती. तिची एकंदर वीण पार पाडायला म्हणजे घरटं बांधणं, तिथे अंडी घालणं, सुरक्षित राहतील ती, तिथे पिल्लं मोठी करणं आणि त्यांना खायला घालणं, याच्यासाठी तिला ही घरं खूप उपयुक्त होती. आता घरांची जी वळचण असते किंवा कौलांचे जे बोलवा असतो, कौल आणि भिंत याच्यामध्ये जी सापटी असते साधारण चिमणी तिथे घरटं करते. चिमणीला घर करायला खूप थोडी जागा पुरते. तिच्या सगळ्याच गरजा खूप थोड्या आहेत. मोठा फापट पसारा तिचा अजिबात नाहीये. तुम्ही अंगणात टाकलेले दाणे असेल ती टिपेल आहे. ज्वारी आणि बाजरीची धान्याची जे शेतं असतात, पिकं असतात त्याच्यावरती जगते. तिच्या बरोबर बयावीवर आणि साधारण माळमुनी यांच्या बरोबर तिचा थवा आपल्याला नेहमी दिसतो. चिमणी हा थव्याने राहणारा पक्षी आहे. नेक्स्ट दाखवा भारतीताई.
हे पण घर आहे. साधारण आता जी आपण 2 घरं पाहिली, या घरांचं आणखीन एक वैशिष्ट्य आपल्या लक्षात येईल की या दोन्ही घरांना परस आणि अंगण होतं. म्हणजे ज्याला आपण पहिल्या काळामध्ये आपण ज्याला वाडा संस्कृती म्हणायचो, ती संस्कृती अशी होती की त्याला परस आणि अंगण होतं. परस आणि अंगण चिमणीच्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं, कारण जमिनीवर उतरून दाणा टिपणे याच्यासाठी तिला जो मोकळा भाग लागायचा तो तिला या घरांमध्ये मिळायचा. त्याच्यामुळे ती घराच्या आसपास नेहमी दिसायची. नेक्स्ट बघा किती छोट्या जागेमध्ये तिने घरटं बांधलेलं आहे. छोट्या छोट्या काड्या, कापूस, मऊ सुती कापडाचे चिंध्या असतील त्या असं मिळून चिमणीचं घरटं असतं. ते काही फार व्यवस्थित नसतं, थोडंसं आपण ज्याला म्हणतो कसं बसं बांधलंय असं असतं. बऱ्याच वेळेला तर तिच्या घरट्यातनं तुम्हाला कापूस बाहेर आलेला दिसेल, चिंध्या बाहेर आलेल्या दिसतील, तिच्या घरट्याच्या काड्या पण थोड्याफार बाहेर आलेल्या असतात. तर असं असलं तरी त्याच्यामध्ये ती अंडी घालते. नेक्स्ट ही चिमणीची अंडी आहेत. चिमणी साधारण 4 ते 7 अंडी घालते, काही काही वेळेला 10 पर्यंत सुद्धा तिच्या अंड्यांची संख्या जाते. तिची अंडी जी असतात ती निळी, पांढरी, फिक्कट तपकिरी आणि त्याच्यावर ठिपके किंवा ज्याला आपण शिंतोडे उडाले असतात अशा तिच्या अंड्यांची वरून दिसायला अंडी तशी असतात तिची. हिची जी अंडी आहे हिची वीण जी असते ती असं म्हणतात की वर्षातनं एकदा असते. पण आमचं जे निरीक्षण आहे तर आम्हाला असं वाटतं की वर्षातनं किंवा 1.5 वर्षातनं तिचं 2दा तरी वीण असावी. कारण फक्त वसंत ऋतू नाही तर इतर काळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळामध्ये चिमण्यांनी घरटी बांधलेली आहेत आणि त्यांच्या पिल्लांना भरवताना आम्ही त्यांना बघितलेलं आहे. पण इन जनरल आपण सगळ्यांचा विचार केला तर वर्षातनं एकदा तिची वीण येते आणि ही अंडी उगवायला त्यांना साधारण 10 ते 14 दिवस लागतात अंडी उगवायला. आणि अंडी उगवल्यानंतर पिल्लं बाहेर येतात आणि ती पिल्लं साधारण 15 दिवस घरट्यामध्ये असतात आणि या काळामध्ये चिमणा आणि चिमणी आपल्या पिल्लांना भरवण्याचं काम करत असतात. नेक्स्ट ही तिची पिल्लं आहेत. इथे आणखीन एक मुद्दा असा लक्षात घ्यायचा की चिमणी ही जरी धान्याचे दाणे, बिया हे खात असली तरी हे तिचं मुख्य अन्न आहे. सूर्यफुलाच्या बिया या ती आवडीने खाते. पण जेव्हा इतर पक्ष्यांप्रमाणे सुद्धा हिची सुद्धा पिल्लं जेव्हा असतात त्यांना तेव्हा प्रथिनांची खूप गरज असते. अशा वेळेला ती अळ्या आणि किडे आपल्या पिल्लांना भरवते दाण्यांपेक्षा. त्याच्यामुळे कुठलाही पक्षी असो, प्राणी असो आणि चिमणी असो, आपण चिमणीचा विचार करतोय तर आपल्या असं लक्षात येईल की ज्या ठिकाणी ती अशाच ठिकाणी घरटं बांधते की जिथे तिच्या पिल्लांना मुबलक अन्न ती देऊ शकेल, त्यांच्यासाठी उपलब्ध होईल. जसं बिया, दाणे आणि अळे किड्या खाते तशीच ती माणसांनी फेकलेलं उष्ट खरकट जे अन्न असतं ते सुद्धा ती टिपून आणते आणि आपल्या पिल्लांना भरवते किंवा स्वतः सुद्धा खाते. बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं असेल की पोळींचे तुकडे, शिळा उरलेला भात घराबाहेर टाकला असेल तर तिथे चिमण्यांचा थवा येतो आणि तो प्रत्येक कण ती वेचून नेते तिथून. आणि म्हणून ती मानवी वस्तीला सरावलेली आणि म्हणून ती मानवाच्या आसपास राहते आणि तिची वीण जी असते ती आजूबाजूला होते. याला कारणच हे आहे की तिला पिल्लांना सतत भरवावं लागतं. दिवसात तिच्या कितीतरी फेऱ्या होतात पिल्लांना भरवण्यात. तर अशा वेळेला चटकन मुबलक अन्न आणि जवळपास खूप खेपे घालताना ती थकायला नको असं बघून ती अधिवास शोधते आणि तिथे आपली अंडी घालते आणि घरटं करते. तुम्ही जर गावाच्या बाहेर गेले तर जिथे जिथे रिकामे प्लॉट्स आहेत, जिथे बिल्डिंग बनलेल्या आहेत, काही रिकाम्या जागा उरलेल्या आहेत, अशा ठिकाणी जिथे बोरी बाबळीची झाडं आहेत किंवा गावाच्या वेशीवर जिथे बोरी बाबळीचे काटेरी झुडपं आहेत कमी उंचीची, तिथे चिमणी घरटं करते कारण तिच्या दृष्टीने ते सुरक्षित असतं. तिचे मुख्य शत्रू असतात मांजर, घारी, ससाणे किंवा शिकरा यासारखे शिकारी पक्षी आणि त्यांच्यापासून सुरक्षा म्हणून ती अशी सापटीमध्ये घरटं करते किंवा आपल्या बाबळी आणि बोरी सारख्या काटेरी झुडपांमध्ये घरटं करते. नेक्स्ट हो आता हे याला वेळ आहे ना. आता हा जो मुद्दा आहे की आपण सगळीकडे आपल्या लक्षात येतं की सगळेजण ओरडत असतात की चिमण्यांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे किंवा चिमण्या नामशेष होत आहेत. हे काही प्रमाणात सत्य आहे. एकंदर जगामधले जे रिपोर्ट आलेले आहेत वेगवेगळे रिसर्चचे आणि वेगवेगळ्या पक्षी गणनेचे
आपल्या BNHS ने सुद्धा इथे एक गणना घेतलेली होती, चिमणी गणना. तर प्रत्येकाच्या रिपोर्टमध्ये असं दिसून आलेलं आहे की संख्या झपाट्याने कुठे कुठे 80% घटली आहे, कुठे 20% घटली आहे, कुठे नामशेष झालेले आहेत. असं म्हणतात की स्कॉटलँडमध्ये आता चिमणी औषधालाही उरलेली नाही, असं रिपोर्ट सांगतोय. तर असं का झालं? प्रत्येक वेळेला आपण म्हणतो की चिमण्या दिसत नाही, त्या खरंच दिसत नाही का? तर आमचं जे ऑब्झर्वेशन आहे ते की त्या सिमेंटचं जंगल वाढल्यामुळे त्या दूर दूर सरकतायत. म्हणजे वाडा संस्कृती नष्ट झाली, कौलारू घरांची संख्या कमी झाली आणि त्याच्यामुळे या चिमण्या दूर सरकतायत आणि ऑटोमॅटिक त्यांचे अधिवास नष्ट होत झाल्यामुळे त्यांच्या विणीवर परिणाम होतोय आणि ऑटोमॅटिक त्यांची विण कमी होते आहे किंवा पक्ष्यांची, त्यांच्या पिल्लांची संख्या कमी होते आणि त्याचा परिणाम असं होतोय की चिमण्यांची संख्या घटते आहे. नेक्स्ट. हो असू दे नको. मला वाटलं वेळ पुरतो की नाही म्हणून मी घाई करते. आता बघा परिसरातली जशी मोठी मोठी कडुनिंबाची, पिंपळाची, आंब्याची झाडं जशी नष्ट होत आहेत, तसं ही छोटी छोटी जी बाबूळ बोरं आहेत, अडुळस आहे, मेहंदी आहे, मोगरा आहे, जी छोटी कमी उंचीची झाडं आहे, जी चिमणीसाठी खूप गरजेची आहे, चिमण्यासारख्या अन्य पक्ष्यांसाठी सुद्धा. तर ही फार मोठ्या प्रमाणामध्ये याची वृक्षतोड होते आणि या वृक्षतोडीचा परिणाम असा होतो आहे की त्यांचं लपण नष्ट होत आहे आणि नुसतं ही झाडं नष्ट होत नाहीये, तर झाडं नष्ट होताना तिथे पूर्वीच्या काळची जी घरं होती त्या पद्धतीची घरांची रचना बदलली आहे आणि तिथे आता सिमेंट कॉन्क्रीटची घरं येत आहेत. त्याच्यामुळे पहिल्यांदा म्हणजे त्यांचे झाडाझाडोरा जो आहे तो नष्ट झालेला आहे. त्यांचं लपण म्हणजे शिकारी पक्ष्यांपासून त्यांचं जे संरक्षण करणारी झाडं आहेत ती नष्ट झालेली आहेत. नेक्स्ट. सिक्युरिटी गार्डच आहे, सगळे सुटलेला. हेड ऑफिसला जायचं का नाही ते चालू आहे. हॅलो, आवाज येत नाहीये, आवाज येत नाही. भारतीय जरा तुम्ही नेक्स्ट स्लाइड करा. हा, याच्या पुढची पण दाखव. हा, आता बघा ही दोन्ही आपण स्लाइड बघितली, याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की सिमेंटचं जंगल उभं राहिलंय. सिमेंटचं जंगल म्हणजे एकमेकांना चिकटलेली ही ब्लॉकची सिस्टीम आहे की मध्ये जागाच नाहीये त्याच्यामध्ये आणि दुमजली किंवा 3 मजली घराच्या ऐवजी आता खूप मोठ्या 10 मजली 15 मजली अशा अनेक स्टोरीड अशा या बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम असा होतो आहे की या खिडक्यांना काचे दिसतं किंवा झाडांचं प्रतिबिंब दिसतं आणि तो मोकळं आहे असं समजून पक्षी उडतात किंवा आपला कोणीतरी भाऊबंद समोर उभा आहे असं समजून ते त्याच्या दिशेने जातात आणि त्या काचांना धडकून खाली पडतात आणि बरेच पक्षी जखमी होतात, मरतात. आता सुद्धा रोजीस
घरांच्या रचना आलेल्या आहेत. चिमणीच्या दृष्टीने इथे त्यांना आतमध्ये घुसायला जागा नाहीये, कारण चिमण्या या जेव्हा घरात यायच्या तेव्हा फोटो फ्रेमच्या मागे त्या घरटं करायच्या. कौलांमध्ये जसं करायचे तसं तुमच्या घरामध्ये फिरणारा फॅन आहे त्याच्यावर सुद्धा त्या घरटं करायच्या. म्हणजे बऱ्याच जणांचं माझा असा अनुभव आहे की फॅन मध्ये त्यांनी घरटं केल्यानंतर त्या इतके ते पक्षी मित्र, खरे पक्षी मित्र होते की त्यांनी तो फॅन, तिची पूर्ण वीण पिल्ल होऊन उडेपर्यंत तो फॅन त्यांनी लावला आणि बंद ठेवला. इतकी ती मानवाच्या सहवासाला सरावलेली आणि घरामध्ये तिची पूर्ण वावर होता मनुष्याच्या. पण अशा बिल्डिंग झाल्यामुळे तिचा तो वावर थांबलेला आहे आणि त्याच्यामुळे ती दूर लोटल्या गेलेली आहे. खाली पार्किंगची जागा आहे, तुमची वाहनं तिथे उभी असतात आणि पूर्ण सिमेंटिंग फ्लोअरला केलेलं असतं. त्याच्यामुळे तिथे उतरून दाणे टिपणं मातीमध्ये हे तिच्याच्याने होत नाही किंवा तिथे तो दाणा तिला मिळत नाही, त्याच्यामुळे ती तिथे येत नाही. नेक्स्ट बघा की अधिवास नष्ट झालेला असला तिचा तरी तिने मानवी वस्ती सोडलेली नाही. असं काही दिसलं नाही की मानवी वस्तीमध्ये तिला धोका आहे किंवा तिला हवं तसं एन्व्हायरमेंट नसल्यामुळे ती जंगलाकडे वळलेली आहे. तिने त्याच्यावर पर्याय शोधला. चिमणीने एवढूसा पक्षी आहे पण बघा तिने पर्याय शोधला. तिने कुठे घर केलेलं आहे की जिथे मनुष्य हात लावायला सुद्धा घाबरेला आहे, अशी ती डिप्पीचा खांबा येतो आणि त्याच्यामध्ये तिने घरटं केलेलं आहे. तिथे सुद्धा तिने काटक्या कुटक्या चिंध्या जमा केलेल्या आहे आणि तिथे तिने तो हे पहा ड्रेनेजचे पाईप आहेत किंवा नवीन बांधकाम जिथे होत असेल तिथे नळ असतात उघडे, तिथे सुद्धा या चिमण्या घरटं करतात. तिची छोटीशी पिल्ल आहे बघा, ती एवढूशा याच्यामध्ये ती घरटं करते आतमध्ये आणि तिथे तिचं प्रजनन अगदी व्यवस्थित सुरू असतं. नेक्स्ट आता आपण तिला असणारे धोके बघूया. इमारती जशा पाहिल्या की कौलारू घरं आणि जुनी घरं नाहीशी होऊन जशा बिल्डिंग उभ्या राहिल्या त्याच्यामुळे तिला मागे ती गावाच्या बाहेर ढकलल्या जाते. आता तिला तेवढंच एक संकट आहे का तिच्यावर, तिला दुसरा धोका आहे की धान्यांवर, शेतांवर, फुलझाडांवर आणि भाजीपाल्यांवर जे कीटकनाशक फवारल्या जातं त्याच्यामध्ये ती जेव्हा त्या झाडावरचे किडे किंवा आळ्या खाते त्यावेळेला ते पेस्टिसाइड तिच्या पोटामध्ये जातं आणि अनेक ठिकाणी असे दाखले मिळालेले आहेत की अशा कीटकनाशकांमुळे पक्ष्यांवर परिणाम झालेला आहे, दुष्परिणाम झालेले आहेत. एक तर ते मरतात किंवा त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो आणि दुसरं असं आहे की अनेक अभ्यासातनं असं उघडकीला आलेलं आहे की त्यांची जी अंडी असतात पक्ष्यांची त्याच्यावर या पेस्टिसाइडचा परिणाम होतो खाल्ल्यानंतर. अशा जर दूषित अन्न त्यांच्या पोटात पक्ष्यांचं गेलं तर त्यांची जी अंडी जी असतात त्या अंड्याचे जे वरचं कवच असतं ते खूप नाजूक बनतं आणि अंडी उभवताना ते पिल्लांची वाढ व्हायच्या आधीच ती अंडी फुटतात आणि आतली पिल्लं मरतात किंवा त्यांची वाढच होत नाही. तर हा एक प्रॉब्लेम या पेस्टिसाइडमुळे झालेला आहे आणि जसं घर नष्ट झाली तसं या कीटकनाशकांमुळे तिच्यामध्ये खरं तर चिमणी ही किंवा इतर पक्षी सुद्धा हे स्वतःच एक नैसर्गिक कीटकनाशकाचं काम करत असतात. चीनची एक गोष्ट सांगितली जाते की माओ त्से तुंगचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेला शेतकऱ्यांचं असं लक्षात आलं की चिमण्यांमुळे धान्यांचं खूप नुकसान होत आहे, उभी पिकं नष्ट होत आहेत आणि उत्पादन जे आहे त्याच्यामध्ये घट होते. अशा वेळेला त्यांनी तक्रार केली आणि शेतकऱ्यांचं ऐकून मागचा पुढचा विचार न करता सरकारी फतवा निघाला की सगळ्या चिमण्यांना ठार करा आणि तो फतवा शिरसावंद मारून सगळ्यांनी चिमण्या मारून टाकल्या, एकही चिमणी जिवंत ठेवली नाही. शेतकरी भ्रमामध्ये होते आणि सरकार पण भ्रमामध्ये होतं की आता पुढचं येणारे उत्पादन आहे हे दुप्पट होईल कारण चिमण्या मेल्या आहेत, कारण त्या मोठं नुकसान करत होत्या पिकाला. पण असं लक्षात आलं की चिमण्या नसल्यामुळे इतकं काही किडे आणि अळ्या वाढल्या आणि त्याची कीड वाढली की चिमण्या समजा 20% नष्ट करत असतील तर यांनी 50%च्या वर धान्याची हानी झालेली आहे. आणि मग कुठे लक्षात आलं की चिमण्या किती नैसर्गिक काम करतात अळ्या आणि किडे खाण्याचं धान्यावरचं
आणि त्याच्यामुळे पुन्हा चिमणी संवर्धनाचे प्रयोग सुरू झाले आणि ते नंतर चिमण्यांकडे लक्ष दिले गेले की चिमणी जगवणं किती महत्वाचं आहे. चिमणी एकटीच नाही, जे जे पक्षी अशी पिकांवरची फुलांवरची कीड खाण्याचं काम करतात त्या सगळ्याच पक्ष्यांना वाचवण्याची गरज आहे. तर पक्ष्यांना असलेले धोके, चिमणीला असलेले धोके, त्याच्यातला हा जशी इमारती अधिवासीचे नाहीसे झाले तसा हा एक धोका आहे पेस्टिसाइडचा. नेक्स्ट. जसा माणसाला प्रदूषणाचा त्रास आहे वेगवेगळ्या, तसं त्याच्यातलाही वायू प्रदूषण, जल प्रदूषण आहे, तसं पशु पक्ष्यांना सुद्धा या प्रदूषणाचा त्रास होतो आणि त्यांच्या फुफ्फुसांवर याचा वाईट परिणाम होतो. आता बघा या गाड्या किती धूर सोडतायत. शहरांमध्ये चिमण्या आढळतात. मी आता मुंबईला गेले होते तर अक्षरशः फुटपाथवर जिथे हॉकर्स उभे असतात, जाणं येणं सुरू आहे, लोकल जात आहे, त्या बसगाड्या जात आहेत, टॅक्सी जात आहेत, लोक फुटपाथवरनं वेगात चाललेले, तरी सुद्धा मी तिथे चिमण्या बघितल्या. म्हणजे चिमण्या किती ऍडजस्ट करतात, किती सहन करतात. पण हा जो धूर आहे याच्यातनं निघालं जे कार्बन डायऑक्साईड असतो याच्यामुळे पक्ष्यांच्या, पशूंच्या आणि माणसाच्या शरीरावर जसा परिणाम होतो तसा चिमण्यांचा सुद्धा होतो. म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन एक हा चिमण्यांना धोका जो आहे तो या वायू प्रदूषणाचा आहे. नेक्स्ट. मोबाईल टावर, याच्याबद्दल असं ओरड आहे की मोबाईल टावरवरनं निघणाऱ्या ज्या लहरी आहेत त्याचा परिणाम पक्ष्यांवर होतो आहे, चिमण्यांवर होतोय आणि त्याच्यामुळे त्या मरतात किंवा त्यांच्या संख्येवर परिणाम त्याच्यामुळे होतोय, त्यांची संख्या त्याच्यामुळे कमी होतोय. पण आमचं जे निरीक्षण आहे, आमच्या असं लक्षात आलं की टावरवर आम्ही वुलीनेकनी घरटं केलेलं पाहिलंय, आयबीजनी घरटं केलेलं पाहिजे, मैना पाहिलेले आहेत आणि आमच्या घरच्या समोरच्या टावरवर तर रोज 50 ते 60 कबुतरं तिथे बसलेली असतात. त्याच्यातलं एकही मेलेलं आम्ही बघितलं नाहीये. आज 7-8 वर्षापासून आमचं ऑब्झर्वेशन आहे. तर नेमका हा परिणाम कसा होतो, मोबाईलमुळे कसा परिणाम होतो हे अजून मला वाटतं सिद्ध झालेलं नाही. पण शंका आहे की त्या टॉवर मधनं जे काही वेव्ह निघतात किंवा मोबाईल मधनं, रेंज मधनं, त्याच्यामधनं जे निघतात त्याचे दुष्परिणाम पक्ष्यांवर होत असावेत. नेक्स्ट. हा नकाशा आहे आणि याच्यामध्ये जो हिरवा रंग दाखवलेला आहे तो आहे जिथे जिथे चिमण्या आढळतात. जगभरामध्ये जवळजवळ सगळीकडे चिमण्या आहेत. आता मी सुरुवातीला जसं सांगितलं की अब्जावधी संख्येने चिमण्या आहेत. पण जेव्हा जागतिक लेवलवर चिमणी गणना झाली आणि त्याचे जे रिझल्ट आले त्याच्यावरनं असं कळलं की चिमण्या सगळीकडे प्रमाण कमी होत चाललेलं आहे आणि त्याचा हा नकाशा आहे की त्याला कारणीभूत म्हणजे प्रदूषण आहे हे झालं, पण नैसर्गिक जे मांजर आहे, शिकारी पक्षी आहे, याच्यापासून तिला जो धोका आहे त्याच्यामध्ये ती जी मरते आहे, चिमणींची संख्या कमी होते, त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त धोका तिला मनुष्य प्राण्यापासून आहे. कारण मनुष्याला वाहनं हवी म्हणून तो प्रदूषण करतो. मनुष्याला सांडपाणी कुठे सोडायचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे नद्या आणि नाले प्रदूषित होत आहेत. मनुष्याला चांगली घरं हवी आहे म्हणून वाडे गेले आहेत. मनुष्याला इमारती बांधायला लाकडं हवी आहेत किंवा इतर काही उद्योगासाठी लाकडं हवी आहेत म्हणून वनक्षेत्र नष्ट होत आहे इमारती बांधण्याला आणि लाकडाच्या वापरासाठी. तर ज्याला कमर्शियल आपण वापर म्हणतो आहे, तर त्याच्यासाठी सगळीकडे तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मनुष्य हा पशु पक्ष्यांच्या अधिवासाच्या आणि कमी होण्याला कारणीभूत हा मनुष्य प्राणी आहे. नैसर्गिक जी संकट आहे, पूर कधीतरी येणार, वादळ कधीतरी वर्षातनं एकदा येणार, दुष्काळ कधीतरी एकदा पडणार, मांजर दिवसातनं एखादी चिमणी खाईलय, शिकारी पक्षी एखादी चिमणी खाईलय. पण असं झालेलं नाही की चिमण्यांचा थवा दिसतोय म्हणून आपला तो सगळ्या चिमण्यांना मारतच सुटलाय किंवा खूप चिमण्या आहे म्हणून मांजर सगळ्या चिमण्यांना खातच बसले, असं होत नाही. पक्ष्यांचं आणि पशूंचं वैशिष्ट्य माणसापेक्षा वेगळेपणा असं आहे की त्यांना जेव्हा भूक लागते, मांसाहारी पशु आणि पक्षी असतील तर जेव्हा त्यांना भूक लागते तेव्हा त्यांचं पोट भरेल इतकंच ते खातात. जेव्हा भूक लागेल तेव्हा पुन्हा एखादा मासा खातील, पुन्हा एखादी चिमणी खातील, पण सरसकट शिरस्त्राण ते करत नाहीत. पण माणसाचं तसं नाहीये. त्याला बिल्डिंग हवी म्हणून तो तलाव बुजवणार, त्याला घर हवं म्हणून तो जंगल साफ करणार,
त्याला लाकडं हवी म्हणून तो वृक्ष तोडणार, आणि त्याला हवं, त्याला सुख, त्याचं पुण्य म्हणून तो त्याला हवी, त्याच्या नक्षत्राला जी योग्य आहेत अशी झाडं तो लावणार. म्हणजे पशु प्राण्यांचा आपण विचार कधीच करत नाही की त्यांना काय हवं आहे. ज्या एरियामध्ये, ज्या वातावरणामध्ये किंवा ज्या परिसंस्थेचा भाग चिमणी आहे ती जिवंत कशी राहील याच्याकडे आपण जास्ती लक्ष द्यायला हवंय. हे या चिमणी दिनाच्या निमित्ताने मी आज सांगू इच्छिते. तुम्ही हा नकाशा बघताय, याच्यामध्ये लाल रंग जिथे आहे तिथे चिमणी पूर्ण नष्ट झालेली आहे. पिवळा भाग आहे तिथे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे किंवा तिला धोका खूप आहे. हिरव्या ठिकाणी आहे तिथे अजून चिमण्या आहेत पण त्यांची संख्या झपाट्याने कमी होते आहे. आणि म्हणून मी आता जे सांगते आहे की कृत्रिम उपाय आपण करणारच आहोत तिला जिवंत ठेवण्यासाठी, पण मुळामध्ये नैसर्गिक जे अधिवास आहेत ते तसे कसे ठेवता येतील हे याच्यावर आपला भर असला पाहिजे. कारण नुसतं तुम्ही गवताळ प्रदेश म्हटला किंवा एखादा तलाव म्हटला किंवा एखादं जंगल म्हटलं तर त्याची एक परिसंस्था तयार झालेली असते, त्यांची एक जैविक चेन तयार झालेली असते. हा त्याच्यावर अवलंबून, तो त्याच्यावर अवलंबून, तो त्याच्यावर अवलंबून, आणि ती सगळी चेन जी असते ती सगळी एकमेकांशी कनेक्टेड असते. त्याच्यातला एक जरी दुवा कमजोर झाला तर त्याचा परिणाम मागच्या आणि पुढच्या चेनवर, साखळीवर होत असतो. तर हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. जेव्हा तुम्ही तलाव बुडवता तेव्हा तलाव बुडवताना तिथले बेडूक आहे, तिथले गांडूळ आहे, तिथले मासे आहेत, तिथली जलपर्णी असेल किंवा शेवाळ असेल, प्रत्येकाचं ते खाद्य आहे, प्रत्येकाची ती घरटी करण्याचे ठिकाण आहे, अंडी घालण्याचे ठिकाण आहे, विणीचं ठिकाण आहे, ते नष्ट होत आहे. इमारती बांधल्यामुळे जुनी घरं गेली, इमारती बांधण्यासाठी झाडं कापल्या गेली, तिथली अधिवास चिमण्यांचा नष्ट झाला. म्हणून आपण मागच्या स्लाइडमध्ये जसं पाहिलं की चिमण्यांनी विजेचा खांब्याचा आधार घेतलाय, डीपीचा, कुठे पाईप मध्ये ती आपलं घरटं करते, पण ती मानवी वस्ती सोडून जात नाहीये. म्हणजे तिला मानवी वस्तीमध्येच घरटं करायचंय. तर आपली जबाबदारी बनते की बोरी बाबळी जागा तुम्ही हे करा, नाही तर तुमच्या इमारतींच्या याच्यामध्ये काहीतरी बदल करा, असे चेंजेस करा किंवा अशा पद्धतीच्या रचना घरांची स्वीकारा की जेणेकरून तिथे चिमण्या घरटं करतील. नुसतं घरटं नाही, तिचं प्रजनन नीट पार पाडेल आहे, तिची अंडी पिल्ल सुरक्षित राहतील, त्यांना भरपूर अन्न मिळेल आहे. नेक्स्ट, चिमण्या वाचवण्यासाठी, चिमणी ही एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या पर्यावरणातला एक महत्वाचा दुवा आहे. ती चिमणी जरी छोटी असली तरी कुठेतरी तिचा उपयोग असा आहे की ती खरकट खाते. म्हणजे तुमच्या अंगण एक प्रकारे जसे कावळं घाण साफ करतात तशी ही सफाई कामगार सगळेच पक्षी म्हणले पाहिजे आपण, की ती झाडावरची कीड खाते, तुमचं खरकट अन्न खाते आणि तुम्हाला किती आनंद देते. चिमणीची चिवचिव ऐकून तुम्ही जागे होता, चिमणीचा थवा उडताना पाहिला की तुम्हाला आनंद होतो. आणि तुमच्या मुलाबाळांना चिमणी आणि कावळ्याची संगत हवी असेल तर आपण त्यांना वाचवलं पाहिजे. आपण आपल्या लहानपणी चिमण्या बघितल्या, पण भविष्यामध्ये आपली नातवंड पतवंड चिमण्या बघतील की नाही, का त्यांना फोटो दाखवायची वेळ येणार आहे आपल्यावर की ही बघा ही चिमणी अशी अशी होती. तर ते दिसत नाहीये, ते नीट दिसत नाहीये, त्याच्यामुळे मला वाचता येत आहे. ठीक आहे, तर मग त्याच्यावर आता उपाय काय करता येतील आपल्याला. तर चिमण्यांच्या घराचा अधिवास नाहीसा झालेला आहे, तर ही अशी चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी. आता कालच भारतीने पोस्ट टाकली होती की त्यांनी अशी घरटी तिच्या विद्यार्थ्यांनी तयार केली आणि ती वाटली आहेत. आणि माझं तिच्याशी बोलणं झालं तर तिने सांगितलं 3 का 4 घरट्यांपैकी एका घरट्यामध्ये चिमणी येऊन राहायला पण लागलेली आहे. बऱ्याच जणांनी या घरट्यांचा प्रयोग केलेला आहे आणि तो यशस्वी होतोय. पण घरटी किती आणि त्याच्यातनं 10 घरटी लावल्यानंतर खरंच 10च्या 10 उपयोगात आली का, ती का नाही आली, तर त्याच्यासाठी पुन्हा ती लावण्याची दिशा आपण आपली चुकते का. कारण आम्ही पण ही घरटी वाटप केलेलं होतं असं, आणि बऱ्याच जणांनी सांगितलं की या घरट्यांमध्ये चिमण्या येत नाहीयेत. तर त्या का येत नाहीत, आम्ही जाऊन तिथे बघितलं तर आमचं लक्षात आलं की दिशा आणि एक तर खूप खाली लावलेली आहे की जिथे सतत माणूस येणं जाणं करतो, येण्या जाण्याची वाट आहे, किंवा इतक्या कोपऱ्यामध्ये किंवा इतक्या उंचावर लावली आहे की तिथे शिकारी पक्षी तिच्या घरट्यात सहज जाऊ शकेल. तर जेव्हा आपण ही घरटी लावतो तेव्हा हे पण आपण थोडंसं भान ठेवूया. प्रयत्न खूप चांगला आहे आणि हा सगळीकडे प्रसार झालेला आहे याचा, आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची घरटी चिमण्यांसाठी तयार होत आहेत.
नेक्स्ट, हे बघ, हिला पाणी पिण्यासाठी नवीन नवीन लोक खूप प्रयत्न करतायत चिमणी जगावी म्हणून. आणि चिमणी काय किंवा इतर पक्षी काय, त्यांना पाण्याचे त्यांचे जे पाणवठे होते किंवा ओढे नाले होते ते नष्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना पाणी कुठे प्यायचा हा प्रश्न आहे. तर मोठमोठ्या शहरांमध्ये आणि छोट्या खेड्यांमध्ये काय आणि शहरांमध्ये काय, सगळीकडे असं तुम्हाला हे लावलेलं दिसायला लागलेलं आहे. म्हणजे नागरिक किती जागरूक झाले आहेत की पक्षी जगले पाहिजे, चिमणी वाचली पाहिजे, म्हणून प्रत्येक जण असं काही ना काहीतरी उपाय त्याच्यावर शोधत आहे की खालचा भाग. आणि एक लक्षात आहे की हे जे पाण्याची ती भांडी ठेवतात ती उथळ असते, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना उतरून ते पाणी किंवा अन्न खाता आलं पाहिजे. नेक्स्ट, हे मातीचं परळ आहे. आणि बघा, याचं प्रत्येक तुम्ही जर परळ प्लॅस्टिकचं असो की मातीचं असो का काचेचं, ते पसरट ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांना भीती वाटत नाही आत बुडायची, काठावर बसून त्या आनंदाने तिथे पितात. आणि दुसरं की याच्यामध्ये त्या आंघोळ पण करतात. चिमण्यांना 2 प्रकारचं स्नान खूप आवडतात, एक जलस्नान आणि मृदा स्नान. तुम्ही बघितलं असेल की चिमण्या मातीमध्ये अंग घुसळतात, तर त्यांच्या अंगावर जे बारीक चिमणीच्या अंगावर बारीक काय म्हणतात त्याला आपण, जंतू असतात की ते नाहीसे व्हावे, तिच्या स्किनला चिकटलेले असतात, ते काढण्यासाठी ती मातीमध्ये अंग घुसळते. त्याला मृदा स्नान म्हणतात. आणि अंग स्वच्छ करण्यासाठी ती पाण्यामध्ये सुद्धा स्नान करते. तर हे खूप आनंददायी क्षण असतात तिला असं बघण्याचं. तर हे असं उथळ परळ, बशीच्या आकाराचं परळ ठेवायचं पाणी पिण्यासाठी, जेणेकरून त्यांना ते पिण्याला सोपी जाईल. नेक्स्ट, हे पहा, असा पण पर्याय आहे की ज्यांच्याकडे परळ नाही किंवा प्लास्टिकच्या बाटली नसेल आहे, त्याचं केलेलं नसेल आहे, तर घरगुती तुमचं जुनं एखादं पातेलं, भांड, गंज जे असेल आहे ते तुम्ही गच्च भरून ठेवलं तर चिमण्या तिथे निश्चित त्याचा लाभ घ्यायला येतात. नेक्स्ट, हे पहा, हे फीडर आहे. तुम्ही जसे अंगणामध्ये मी सांगितलं की परस अंगण असलं की तिथे दाणे, आपण कसाभर दाणे जर फेकले तांदूळाचे तर तिथे त्या टिपायला येतात. आता ते नाहीये, त्याच्यामुळे पण ही फीडरची सोय आहे. त्याच्यामध्ये धान्य ठेवतात आणि त्याला दांडी ठेवतात की ज्याच्यावर चिमण्यांना बसता येईल. आणि त्या भोकातनं तिने चोच घातली की हळूहळू ते धान्य खाली सरकतं, एक तर खालच्या डिश मध्ये येतं किंवा तिथले तिथे तिला ते टिपता येतं. हे असे फीडर विकत मिळतात. नेक्स्ट, हे पहा, हे जळगावमध्ये आम्ही एका ठिकाणी बघितलंय की चिमण्यांना दाणे आणि पाणी ठेवायला त्यांनी अशा जाळ्या तयार केलेल्या आहेत आणि घराच्या समोर तो पिंजरा ठेवून दिलेला आहे. त्याच्यात त्या बंदिस्त होत नाही, त्या जाळीतनं आत घुसतात, दाणे खातात, त्यांना पाणी हवं असेल ते पाणी पितात आणि पुन्हा बाहेर निघून जातात. स्टँड म्हणतात त्याला चिमण्यांसाठी. नेक्स्ट, आता बघा, ती चिमणी विचारात पडली की मी घरटं कुठे बांधू, एवढी मोठी बिल्डिंग आहे पण त्या काचा बंद आहेत, तिला नो एंट्री आहे घरामध्ये. तर चिमणी स्नेही रचना घरांची असावी, म्हणजे कशी असावी ते आपण बघूया. नेक्स्ट, तुम्ही चिमण्यांना बघितलं असेल, जसं आपण मगाशी बघितलं की डीपी मध्ये आणि पोकळ पायपात घातलं, तसं जुनं जर घर असेल, पडकं घर असेल किंवा भिंत जी असते वॉल कंपाऊंड, त्याची जर एखादी वीट निसटली असेल किंवा तिथे भोग पडलं असेल तर अशा ठिकाणी ही चिमणी घरटं करते. म्हणजे तिला किती कमी जागा लागते, एवढ्याशा छोट्या छिद्रामध्ये ती स्वतःचं घरटं करते. तर त्याच्यावरनं आयडिया अशी निघाली की घरं बांधताना त्याच्या विटांचा वापर करतात, त्याच्यामध्ये अशी जर भोकं रेडीमेड ठेवली तर चिमण्यांसाठी ती खूप उपयुक्त ठरू शकतात. नेक्स्ट, बघा, ही चिमणी स्नेही बांधकामामध्ये पोकळी असलेल्या विटांची घरटी. म्हणजे आपण घरटं तयार करून जसं ठेवतो कृत्रिम घरटं, तर ते कुठेतरी आपल्याला जागा शोधावी लागते तिची, की इथे टांगू का तिथे टांगू, कुठे त्याची जागा असणार. तर मुळामध्ये घर बांधतानाच अशा अधूनमधून एक 10-12 फुटावर जर अशी एखादी वीट जर भोक असलेली ठेवली
तर ऑटोमॅटिक चिमण्या त्याच्याकडे आकृष्ट होतील आहे आणि त्या घरापासनं आणि मानवी वस्तीपासून थोडे दूर दूर सरकत चाललेले आहेत. तसं न होता त्यांना याला चिमणी स्नेही घर म्हणता येईल आपल्याला बांधकाम. याच्यामध्ये त्या बांधतील आहे. तर तुम्हाला भर वस्तीत किंवा किती मजली तुम्ही घर केलं तरी तुम्ही चिमण्या तिथे आनंदाने घरटं करायला येतील. नेक्स्ट हे पहा, सिमेंट विटांच्या ऐवजी काही ठिकाणी सिमेंटचे ब्लॉक सुद्धा वापरतात घर बांधण्यासाठी. तर बघा इथे या ब्लॉक मध्ये अशी सापटी ठेवलेली आहे, पोकळी ठेवलेली आहे की याच्यामध्ये तिने घरटं केलेलं आहे. तुम्ही जर पूल वगैरे बघितला असेल, रेल्वे पूल असेल किंवा आपला रोडवेचा पूल जो असेल आहे, तर त्या ब्रिजच्या तिथे जी बोकं ठेवलेली असतात पाण्याचा निचरा व्हायला, तर त्या ठिकाणी सुद्धा चिमणी पोपटाला सुद्धा आम्ही बघितलेलं आहे तिथे घरटं करताना. तर अशा ठिकाणी चिमणीला ही एवढीशी पोकळी पुरेशी असते. तर मगाशी आपण बघितलं की विटेमध्ये भोक होतो, आता हे जे बांधकामासाठी जे ब्लॉक वापरतात त्याच्यामध्ये हे चिमणीने घरटं केलेलं आहे. नेक्स्ट बघा, हे किती छोटं भूक आहे आणि तिच्या तोंडामध्ये काड्या आहे. ती मोठ्या मोठ्या काड्या वापरत नाही, छोट्या छोट्या बारीक काड्या असतात, त्यांचं ती घरटं करते. हे सिमेंट होल आहे इथे बांधकामामध्ये मुद्दाम ठेवलेलं आहे चिमण्यांसाठी. नेक्स्ट हे तुम्ही जवळून बघितलं तर तुम्हाला या कौलारू घर आहेत, ही इथली छत जी आहेत त्याची, आणि त्या छतामध्ये जे कौल आहे त्या अधूनमधून जी कौल आहे पण तुम्हाला भोकं दिसत असतील तिथे, तर ही चिमण्यांसाठी ठेवलेली आहेत त्यांनी. की त्या असं लक्षात आलं की कौलाची आणि भिंतीची जी मधली गॅप असते त्याच्यामध्ये चिमण्या घरटं करतात. तर त्याच्यावर ना मनुष्याने ती सोय केली की आपण तिचं जतन करायचंय. तर बघा किती चांगली आयडिया काढलेली आहे की अधूनमधून जी कौलं लागली आहे, म्हणजे एवढ्या सगळ्या कौलांमध्ये मध्ये 5-6 कौलं अशी लावलेली आहेत की ज्याला ते भोक आहे आणि ते थोडं उंच आहे, त्याच्यामुळे चिमणीला चटकन कळेल आणि तिथे ती घरटं बांधू शकेल. नेक्स्ट हा घरट्याचा आणखीन एक वेगळा, आपण पाकोळी बघितली असेल, स्विफ्ट ज्याला म्हणतो, डस्की क्रॅग मार्टिन जी आहे धुसर पांगळी, तिचं घर सुद्धा या आकाराचं असतं. ती भिंतीला लाळ आणि मातीचे गोळे करून ओला गाळ लावते आणि त्याच्यात घरटं करते. तर तीच आयडिया वापरून चिमणीसाठी अशी घरटी केलेली आहे. अर्धा आपण बाऊल कापलेला जसं लावतो ना तसा तो कप लावल्यासारखा आहे आणि अशा पट्ट्या छताला ठोकतात किंवा भिंतीला आडोशाला लावतात आणि याच्यामध्ये चिमण्या घरटं करतात. नेक्स्ट हे बघा, त्याच्यामध्ये तिने घरटं केली आहे. स्वॅलोची घरटी अशी असतात, तीच आयडिया इथे वापरलेली आहे आणि आडोशाला म्हणजे एका कोपऱ्यामध्ये ते घरटं लावलेलं आहे. आणि कुठलाही पक्षी आपल्याला वाट पाहावी लागेल, कारण एकदम ते स्वतःला सुरक्षित आहे की नाही याची गॅरंटी केल्याशिवाय पक्षी कधी घरटं बांधत नाही. त्याच्यामुळे जसं रेकी करणं ज्याला म्हणतात ना, तशा त्या चिमण्या येतात. माझ्या घरासमोर सोलर लॅम्पचा पोल आहे, तिथे नेहमी माळमुनिया आणि स्कॅलिब्रेस्टेड मुनिया दोघी आलटून पालटून घरटं करतात. तर त्या आधी 4-5 दिवस येतात, आतमध्ये जातात, बघतात, जातात, असं 8-10 दिवस करतात आणि मग कुठे ते डिसिजन घेतात घरटं बांधण्याचं. तो लॅम्प तर खूप उंच आहे. आता हे मानवी वस्तीत जवळ असल्यामुळे साहजिक आहे की चिमण्या सुद्धा येतील, बघतील, सुरक्षित आहे असं जेव्हा त्यांच्या लक्षात येईल की नाही हे खात्री आहे इथे आपल्याला काही धोका नाही, आपल्या पिल्लांना, अंड्यांना आपलं घरटं सुरक्षित राहणार आहे, तेव्हा ते इथे घरटं करतात. पण प्रयत्न म्हणून अशी घरटी लावायला काहीच हरकत नाही. घरटी जेव्हा आपण तयार करतो तेव्हा खिळ्यानी ती ठोकणं कठीण जातं, कारण बिल्डिंग बांधताना ते इतकं पक्क बांधकाम असतं सिमेंटचं वरचं प्लॅस्टर की त्याच्यात खिळे ठोकणं शक्य होत नाही. मग अशा वेळेला ऑलरेडी जेव्हा तुम्ही बांधकाम करता तेव्हाच हे हुक त्याच्यामध्ये लावलेले असतात आणि जेव्हा तुम्हाला चिमण्यांचं घरटं तिथे लावायचंय तेव्हा तुम्ही फक्त घरटं आणायचं आणि त्या हुकला टांगायचं. म्हणजे किती सोय केली आहे बघा. तर याला म्हणायचं चिमणी स्नेही घराचं बांधकाम. चिमण्यांना उपयुक्त अशा सगळ्या सोयी तिथे आपण जसं संडास, बाथरूम, बेसिन
या सगळ्यांची सोय आपण जेव्हा घरात जातो तेव्हा करतो. तसं ते घर बांधताना चिमण्यांना घरटं बांधण्यासाठी काय काय गरजेचं आहे हे लक्षात घेऊन घरांची रचना, त्याच्यामध्ये कौलारू घर असेल तर कौलांमध्ये त्यांना घरटं बांधता आलं पाहिजे. घराच्या बाहेर तुम्हाला घरटं अडकवायचं असेल तर त्याच्यासाठी हुकची सोय आहे. वेगवेगळ्या आकाराची घरटी पण कृत्रिम तयार होत आहेत. ही सगळी उपाययोजना आपल्याला चिमणीचं संवर्धन आणि तिला वाचवायचं असेल तर करण्याचे हे सगळे उपाय आहेत. नेक्स्ट बघा, आता इतकी सगळी घरटी म्हणजे आपण बिल्डिंग बांधणं तर आपण थांबवू शकत नाहीये, तर त्याच्यासाठी इतकी सोय केल्यानंतर चिमण्या येणार, आपण त्यांना म्हणूया की चिववे, दाणा खा, पाणी पी आणि भुरकन उडू नको, तर इथेच थांब, आम्ही तुझ्यासाठी दाण्याची, पाण्याची आणि घरट्याची सोय केलेली आहे. तर हे सगळी सोय केल्यानंतर मला नाही वाटत की चिमणी आपल्या मानवी वस्तीला सोडून कुठे जाईल. तर एकंदरच चिमण्यांचा एकंदर आपल्या पूर्ण पर्यावरणातला महत्वाचा सहभाग, तिचं जे नैसर्गिक कीटकनाशकाचं ती जी काम करते आहे ती, आणि तिची संख्या असणं म्हणजे तुमचं पर्यावरण सुदृढ आहे, समृद्ध आहे याचं ते लक्षण आहे, ती इंडिकेटर आहे तिची संख्या म्हणजे. तर त्याच्यामुळे चिमण्या जगवणं, आजचा जो चिमणी दिवस आहे हा साजरा करणं म्हणजे उत्सव साजरा करणं नाहीये, तर साजरा करणं हा याच्यासाठी आहे की आज आपण बघितलं की तिला धोके कुठले आहेत आणि हे पण लक्षात आलं की मानवी प्राण्यापासूनच तिला जास्त धोके आहेत आणि मानवानेच त्याच्यावर उपचार पण शोधून काढलेत. आता त्याचं प्रत्यक्ष अंमलात आणणं गरजेचं आहे, म्हणजे चिमण्या इथे येतील आणि आपण त्यांना हक्काने सांगू की या चिमण्यांनो परत फिरा रे, इथे या, दाणा खा, पाणी प्या आणि इथे मुक्कामी राहा. धन्यवाद. आणि इथे एक सांगायचंय की या सगळे जे फोटो आणि प्रतिमा घेतलेले आहेत त्या सगळ्या नेटवरनं साभार घेतलेले आहेत. भारती, धन्यवाद ताई, खूप छानच असं हे सेशन होतं. खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली आम्हाला याच्यातून. जर कुणाला काही ताईंना प्रश्न विचारायचे असतील आजच्या सेशन संदर्भात किंवा चिमणी संवर्धनाविषयात काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ताईंना विचारू शकता. शिल्पा मॅडम, खूप छान प्रेझेंटेशन झालं आणि तुमचे विचार चिमणी संवर्धनाबद्दल तुमचे स्वतःचे निरीक्षण आणि अभ्यास आणि मत खूप छान मांडले आणि खरंच छान झालं. प्रश्न विचारायचा असेल तर अनम्यूट करून विचारा. मला वाटतं कोणाला असं तुमचं प्रेझेंटेशन सादरीकरण खूप छान झाल्यामुळे कोणाच्या डोक्यात आता काय प्रश्न राहिलेच नाही. अच्छा अच्छा, असं म्हणू शकते कधी कधी. कमेंट्स मध्ये येत आहेत काही कमेंट्स की सुंदर सादरीकरण झालं म्हणून. दीपाली मॅडम झालंय, शोभा मॅडम जे आहेत त्यात झालंय, योगिता बार मॅडम झालंय, माणिक देशमुख मॅडम झालंय. यांनी सगळ्यांनी तुमचं खूप कौतुक केलंय आणि सगळ्यांनी तुम्ही खूप छान माहिती, खूप सुंदर माहिती, प्रेझेंटेशन, खूप धन्यवाद. कमेंट्स तिकडे येत आहेत. छान आहे आजचं औचित्य. मला असं वाटतंय. ओके ताई, मला एक प्रश्न विचारावासा वाटतोय. तुम्ही जसं म्हटलं की बोरी, बाबळी, कडुनिंब या झाडांचं अस्तित्व जर आपल्या अवतीभोवतीच्या भागामध्ये असेल तर चिमणीला घरटं बनवण्यासाठी जास्त सोयीस्कर ते ठरतं. आता शहरांमध्ये तर आपण बोरीचं किंवा बाबळीचं झाड लावणं हे तसं थोडंसं डिफिकल्ट आहे, पण मग जर मानवी वस्तीमध्ये शहरांमध्ये आपल्याला जर झाडं लावायची असतील तर अशी कोणती झाडं आहेत जिथं
आपण जी झाडं लावल्यानंतर, कारण लोकल स्थानिक भागामध्ये येणारी झाडं वेगळी वेगळी असतात, तर कोणती अशी झाडं आहेत की जी लावल्यानंतर तिथं चिमणीचं घरटं बनवू शकेल? आता मी जे बघितलेलं आहे तर साधारण चमेलीचे वेल असतात. बऱ्याच जणांकडे जरी बिल्डिंग असल्या तरी बऱ्याच जणांकडे जुने वेल आहेत चमेलीचे किंवा जाईजुईचे, जे खूप वरती चढलेत, किंवा मधुमालतीचा वेल आहे, तर त्याच्यामध्ये चिमण्या घरटं करतात. कण्हेरीचं जर बन असेल आहे, कण्हेरी किंवा काटेकोरंटी खूप वाढलेली जर असेल आहे, तर त्या ठिकाणी चिमण्या घरटी करतात. पण प्रश्न असा आहे की बोरी बाबळी लावायला जशी जागा नाहीये तशी नाही तुम्हाला म्हणजे प्रत्येक घरी हे शक्य नाहीये, कारण तुमची जी कुंड्यांमधली झाडं आहे ती चिमणींच्या दृष्टीने सुरक्षित नाहीये, त्याच्यामुळे ती तिथे तर घरटं करणारच नाही. पण मी आता जसं म्हटलं की जुने वेल जे 8-10 वर्षाचे चांगले फोफावलेले, तर त्यांना लपण जिथे असेल ना तिथे भर वस्तीत सुद्धा चिमण्या त्याच्यामध्ये घरटं करतात. तर वेलींचा वाढ जर आपण केली तर, कारण बोरी बाबळी तर लावणं शक्य नाही, बरोबर आहे तुझं म्हणणं, पण मग शहरामध्ये घराच्या जवळ तुम्ही ज्याचं झुडूप तयार होऊ शकेल आहे, म्हणजे एकेरी वाढणारी झाडं नको, झुडूप, जसं कण्हेरीचं झाड आहे, खूप वर्ष जर ते राहिलं तर त्याला खूप फांद्या फुटतात. बोगनवेल आहे, बोगनवेल तर खूपच उत्कृष्ट आहे. बोगनवेलची जर जाळी तयार झाली कंपाऊंडला, साधारण कंपाऊंडला असतात बोगनवेल, किंवा वरच्या मजल्यापर्यंत चढलेले असतात, भिंतींवर असतात, तर तिथे चिमण्या घरटं करतात. ते तुम्ही लावू शकता. धन्यवाद ताई. शक्यतो काटेरी याच्यासाठी लावायचं की शिकारी पक्ष्यांपासून किंवा अन्य लोकांपासून तिला सुरक्षा मिळते काटेरी असलं की. चिमणी प्रतिकार करण्यामध्ये कमी असते. इतर जसे पक्षी, समजा कावळ्याला काही केलं आणि कावळा चिडला तर तो अंगावर येऊ शकतो, घार तुमच्या अंगावर येऊ शकते, पण चिमण्या घाबरून लगेच उडून जातात आणि ते दडतात कुठे, तर या काटेरी झाडांमध्ये आश्रय घेतात. तर त्यांच्या दृष्टीने तुमचे बोगनवेल काटेरी नसेल तर निदान दाट वाढणारे चमेलीचे, जाईजुईचे वेल असतील तर तिथे त्या घरटी करतात. आम्ही बघितलेले, ते भर वस्तीत बघितलेले. बुलबुल सुद्धा बघितली आहे की गच्चीमध्ये जो चमेलीचा वेल वाढलाय तिथे बुलबुल दरवर्षी घरटं करते. निंबूचं झाड असतं त्याच्यामध्ये पण ती घरटी करते, त्याला काटे पण असतात. हो, लिंबाला काय, हो, खायचं लिंबू ना, माचे पण हो हो, पण छान घरटी करते. हॅलो, हा बोला. हॅलो, खूप सुंदर प्रेझेंटेशन दिलं शिल्पाताई तुम्ही. आणि फ्लॅट मध्ये राहणाऱ्यांना नेहमी एक प्रश्न पडतो की घरटं कुठे लावायचं, आमच्याकडे झाड नाहीये वगैरे म्हणून. पण मी फ्लॅट मध्येच राहते आणि 3rd फ्लोअरला राहते. मलाही पहिले खूप प्रश्न पडायचा, पण मी एक प्रयोग करून पाहिला. माझ्याकडे छोटी छोटी झाडे तर आहेच, पण जे आपले बॉक्स येतात, आपण काही मागवलं तर जे बॉक्स येतात तसे जाड पॅकिंगचे, त्या जाड पुठ्ठ्याला मी एक होल करून आणि त्याला एक काडी बांधून वरच्या साईडला, जिथे आपली बाल्कनीच्या थोडं वरच्या साईडला, जिथे त्यांना डिस्टर्बन्स नसतो अशा ठिकाणी मी बांधून ठेवले आणि माझा प्रयोग सक्सेसफुल झाला. ती घरटी ते वारंवार वापरतात त्या चिमण्या आता. मला उलटा अनुभव आला की मी जेव्हा असं तुम्ही म्हणता तसं खोका जो होता, बुटांचा खोका खूप जाड असतो आपला चांगला, तर त्याला भूक पाडून मी आमच्या उमराचं झाड आहे आमच्या दारापुढे, तिथे मी असा खोबडीमध्ये तो लपवून ठेवला. तर चिमणी तर आली नाही, पण खारुताई मात्र आली तिथे, पण ती झोपायला यायची. खारुताई येत नाही, चिमण्यांनी अडॉप्ट केलं ते. आणि तिथे आता मला वाटतं वर्षातून 2दा, तुमचा जो अनुभव आहे की वर्षातून 2दा अंडी घालतात, तर मला पण तिथे 2दा दिसल्यात त्या अंडी घालताना. एक पेअर येऊन गेली. तर कसंबे सर, मला इथे एक मुद्दा असा मांडायचा आहे की मला चिमण्या 2-3दा दिसल्या, पण होतं काय की तेच जोडपं आहे, तीच नर मादी आहे घालणारी, का पहिलीचा आटपले वीण आणि दुसरंच कुठलं तरी जोडपं तिथे वर्षातनं एकदा जे देतं ते तिथे आलेलं आहे. तर बर्ड रिंगिंग याच्यासाठी खूप महत्वाचं वाटतं मला, कारण त्या चिमण्या नेहमीच आपल्या आजूबाजूला असतात, त्याच चिमण्या येतात. पण घरटं बांधताना पहिलं जोडपं गेलं आणि दुसरं आलं का काय हे कळायला मार्ग नाही. रिंग घातला तर मात्र उलगडा होईल की तीच चिमणी आली बा.
हो, याचा गोंधळ होतो मात्र. हा, तो आहे की नवीन आलं हे कळायला मार्ग नसतो. कळायला मार्ग नाही. त्याच्यामुळे आपण असं ठामपणे सांगू नाही शकत की हीच चिमणीने 6 महिन्यापूर्वी घातलं आणि तीच आत्ता आलेली आहे, हे आपण नाही सांगू शकत. कदाचित पहिलीची वीण झाली ती उडून गेली, दुसऱ्याला ते घरटं चांगलं वाटलं म्हणून तो तिथे आला. रियूज पण होतो, कारण त्याच घरट्यात बाकीच्या पण पक्षी घालू शकतात अंडी. तर रिंगिंग फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी. थँक्यू मॅडम. हॅलो, आवाज ऐकू येतोय का? हो हो. थँक्यू गाडवे मॅडम, अतिशय सुंदर प्रेझेंटेशन. बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही खूप सुंदर दिली आहे. गोष्ट अशी आहे की चिमण्यांचं संवर्धन हे आपण करायलाच पाहिजे, प्रश्नच नाही त्या बाबतीत. त्याच्याबरोबर तुम्ही त्यांना जो काही धोका आहे, उदाहरणार्थ आपण मांजर म्हणालात, त्याचबरोबर माझं थोडस निरीक्षण असं आहे की भारद्वाज पक्षी की तो हा जो आहे तो त्याची घरटी जी आहे ती उद्ध्वस्त करून टाकतो. इव्हन कावळा जर बघितला तर ते करतो. आता घराभोवतीची बाग आपण बघितली तर त्याच्याबरोबरची अंडी खायला साप येतात. आणखी आपण मनुष्य या नात्यानं ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास जो आहे तो त्रास हा नैसर्गिक दृष्ट्या आपल्याला नको असतो. या दृष्टीने आपल्याला काय करता येईल, म्हणजे समजा जर माझ्या घराभोवती सगळी मला घरटी करायची आहे, पक्षीपूरक माझं घर करायचं आहे, पक्षीपूरक माझ्या घराभोवतीचं वातावरण बाग तयार करायची आहे, पण त्याच वेळेला मला त्या मांजरांचा त्रास नको आहे, मला त्या भारद्वाजांचा सकाळचं दर्शन त्याचा मला छान वाटतं. आपण मानतो सुद्धा की बाबा त्यांना नमस्कार केला की आपल्याला दिवस छान जाईल असा, पण तो प्रत्यक्षात त्यांची जर कृती जर बघितली तर मी आता माझ्या घरातली नारळाची झाडं मी बघतो, त्याचं जे शहाळं जे असतं ते पूर्णपणे त्यांनी त्यातलं पाणी कुजवून टाकलेलं असतं. समजा जर घरटी जर बघितली, ओला येतो, बुलबुल येतो, आता ह्या अशा प्रकारचं जर आपण जर बघितलं तर ते त्यांची घरटीची ती घरटी टिकवत नाही. कबुतरांच्या बाबतीत जर आपण विचार जर केला तर कबुतरांचा जी विष्ठा जी असते ती विष्ठा ही एवढी त्रासदायक ठरती की लोखंड म्हणजे काही ते कुजवून जातं. सगळ्या गोष्टीचा त्रास आहे. तर या दृष्टीने आपल्याला प्रिव्हेंटिव्ह, आपण आपला अनुभव दांडगा आहे म्हणून मी तुम्हाला एक विचारायचं धाडस करतोय, तर अशा कशी प्रिकॉशन घेता येईल आपल्याला? प्रिकॉशन फक्त मांजरीपासून आपण वाचवू शकतो तिला, की मांजरीचा हात पोचणार किंवा जे पिणार नाही, पण बाकीच्या ती नैसर्गिक आहे, कारण त्यांचं ते अन्न आहे. भारद्वाज असेल, कावळा असेल किंवा शिकारी पक्षी असतील, छोट्या पक्ष्यांना खाणं, त्यांची अंडी पळवणं किंवा त्यांच्या पिल्लांना खाणं हा त्यांचा नैसर्गिक अधिकार आहे किंवा त्यांचं ते अन्नच आहे. आणि एक प्रकारचे ते बर्थ कंट्रोल होत असतो ऑटोमॅटिक. जसं चिमण्या कीटकनाशक अळ्या खातात, त्या पण हत्याच करतात ना. अळ्या खातात, किडे खातात, म्हणजे काय करतात त्या किडे पण म्हणू शकतात उद्या की आम्हाला या चिमण्या खातात तर चिमण्यांचा बंदोबस्त करा. तर हे नैसर्गिक घटक म्हणजे ही नैसर्गिक आहे. म्हणजे मी तुम्हाला एक गंमत सांगते की आम्ही जंगलात फिरायला गेलो तर मोठं जाळं कोळ्यांनी विणलेलं होतं आणि त्याच्यामध्ये एक फुलपाखरू अडकलं होतं. तर ते खूप तडफड करत होतं. तर मला ते पाहून कसं तरीच झालं, म्हणून मी गेले ते जवळ काढायला. तेव्हा माझे मिस्टर मला म्हणाले की तू त्या फुलपाखराला वाचवते आणि कोळ्याला उपाशी मारतीये. एक्झॅक्टली. हा, कोळ्यांनी ते जाळं कशासाठी विणलंय, कारण तो टोटली मांसाहारी आहे. त्याच्यात जो कोणी माशी किडा जे काही अडकणार ते खाणार आहे, तो त्याचा हक्क आहे. तर तू जर ते प्रत्येक किड्याला जर तू तिच्यातनं बाहेर काढलं तर उद्या तो कोळी मरणार आहे. तर तसं तुम्ही जे म्हणता की आपल्याला ते बघवत नाही, मी माझ्या डोळ्यांनी भारद्वाजाला पिल्ल खाताना पाहिलंय आणि कावळ्याला तो खूपदा पाहिलंय. आमच्या तिथे मोठी बाग आहे, तिथे बगळे अंडी घालतात. कॅटलिग्रेटची खूप मोठी त्यांची वसाहत आहे तिथे, हजारोनी कॅटलिग्रेट येतात तिथे. आणि प्रत्यक्ष त्या घरट्यात घुसून कावळा त्यांची पिल्ल उचलून आणतो आणि तिथे बसून खातो. आम्ही डोळ्यांनी पाहिलंय. आम्ही पाहण्याशिवाय काहीच करू शकत नाही, कारण तो कावळा उंचावर बसला असतो. आणि जरी आम्ही त्या कावळ्याला हकललं तर आम्ही दिवसभर तिथे थांबू शकत नाही त्याला हकलायला. आणि ते त्याचं अन्न आहे. आणि ही साखळी आहे, अन्न साखळी, की एकाने दुसऱ्याला खायचं. आणि ऑटोमॅटिक जर चिमण्यांची पिल्ल कोणीच खाल्ली नाही तर चिमण्या अति वाढतील. जसं खूप कबुतरं वाढल्याने आपल्याला त्रास होतोय. त्याच्यामुळे ही अन्न साखळी, याच्याकडे आपण बघण्याशिवाय काहीच करू शकत नाही.
त्यांना कसं अडवणार? त्यांचं अन्न घेण्यापासून आपण नाही अडवू शकत. मांजरीपासून अडवू शकतो, कारण मांजर उडू नाही शकत, तर तिच्या झेपेच्या बाहेर घरटं राहील इतकं आपण करू शकतो. आणि ऑटोमॅटिक तिचं चिमणीचं एखादं पिल्लू मारल्या गेलं तरी तिची दुसरी विण जी असेल ती सक्सेस होऊ शकते. आपण एवढं करू शकतो. पण भारद्वाजाला अडवणं किंवा शिकऱ्याला किंवा कापशी घार असेल, साधी घार असेल, शिकारी कुठलाही पक्षी असो, त्यांना अडवणं म्हणजे त्यांचं अन्न त्याचं हिरावून घेतोय, तो अधिकार आपल्याला नाही. आपण सुद्धा धान्य तोडतो म्हणजे आपण हत्याच करतो ना त्या झाडाची. गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, तर हे नैसर्गिक आहे, त्याच्यात नाही आपण हस्तक्षेप करतो. आणि एक मात्र करू शकतो की चिमणीचा आकार जेवढा आहे, चिमणी उंदरासारखं स्वतःचं शरीर कमी करून घरात घुसू शकते. थोडस तिचं आहे, ती लवचिक असते तेवढी. तर घराचं जे एंट्री आहे, प्रवेशद्वार आहे तिच्या, ते तुम्ही छोटं करू शकता किंवा आड बाजूला ठेवू शकता की चिमणी तिथून आतमधून वाकडी वाट करून आत घुसू शकते, पण तिथे शिक्रा जाणार नाही किंवा भारद्वाज जाणार नाही, कावळा पुचू शकणार नाही. याच्यासाठी आपण एवढं करू शकतो की तिच्या घराचं तोंड तर एक तर भिंतीकडे ठेवा की जिथे कावळे घुसणार नाही, किंवा मग आकार लहान, एवढं आपल्या हातामध्ये आहे. नाही, तुम्ही अतिशय सुंदर विवेचन केले ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत. मला एक दोन गोष्टीच्या बाबतीत पुन्हा, म्हणजे आपल्या इथे एक बरीच मंडळी आहेत, जसं आता कसंबे सरांनी सुरुवातीला इनॉग्रेशन करताना काही लोकांचा उल्लेख केला. मला प्रत्येकाचे नाव मला माहिती नाहीत, मी पहिल्यांदा या सेशनला जॉईन होतोय. उदाहरणार्थ, एक आता तुम्ही म्हणता की घरट्याचा साईज जो आहे तो छोटा करावा, पण तो कशा पद्धतीने छोटा करावा ह्याच्याविषयी थोडीशी सायंटिफिक मीमांसा जी आहे ती कदाचित. सॉरी घरट्याचा आकार नाही लहान करायचा. घरट्याचा जे एंट्रन्स आहे, एंट्रन्स जो असेल होल जो ठेवतो आपण, तो थोडा जर लहान केला की जेणेकरून त्याच्यात शिक्रा जाऊ शकणार नाही. पण आपण कोणाकोणाला आपण थांबवणार? बघा, भारद्वाजाचे खांदे रुंद असतात, तो जाऊ शकणार नाही, शिक्रा जाऊ शकणार नाही, कावळा. पण सातभाई जाऊ शकतो. सातभाई काही कावळा एवढा मोठा नसतो, त्याच्यामुळे तुम्ही कमी कमी करणार म्हणजे किती कमी करणार? नाही, सातभाईंचा मला काय तसा प्रकारचा अनुभव नव्हता. नाही, मला फक्त एक दुसरी आपल्या सगळ्या जे काही पक्षी मित्रचे आहेत त्यांच्याकडून एक मत मला हवं होतं की अन्न साखळीविषयी आपण जरूर विचार करतो. छोट्याला मोठा खाणार, त्याच्याशिवाय जिवे जिवेचं जीवन, त्याच्याशिवाय पर्यायच नाहीये, त्या गोष्टी त्या घडतच राहणार. आपण पक्षी मित्र म्हणून अशा प्रकारचे काही एक शॉर्ट लूप्स आयडेंटिफाय करू शकतो का की जेणेकरून काही पक्षी वर्ग, त्याच वेळेला इतर संस्था जागृत पण राहतील, जगतील पण, आणि त्यांचं संवर्धन पण आपण करू शकू? काय आहे माहितीये का सर, की उपाय पुष्कळ आहेत, पण ते करण्यासाठी जी पॉवर हातात पाहिजे, ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांनी हे जागरूकपणे करायला केलं पाहिजे. आता मी तुम्हाला जळगावचं उदाहरण देते की आमच्या इथे मेरुण तलाव आहे. त्या तलावामध्ये रिव्हर्टन अंडी घालायला यायचं, आम्ही बघितलेलं आहे स्वतः. आणि खेकडे होते, बेडकं होती, बरेच. म्हणजे तिथली जी आपण जो परिसंस्था ज्याला म्हणतो ती काही वेगळी सांगायला नको तुम्हाला की परिसंस्था कशाला म्हणायचं. तर मॉर्निंग वॉक साठी तिथे रस्ता हवा आहे म्हणून भर घालून त्याची क्षेत्र कमी केलं मेरुणचं. म्हणजे जवळजवळ 10 फूट रस्ता त्या घरांच्या समोर न करायचा आहे म्हणून 10 फूट आणखीन आतमध्ये भर घालून तो बुजवला. नंतर नैसर्गिक जो उतार असतो कुठल्याही तलावाला, नदीला म्हणा, नदीचा जो काठ किंवा तलावाचा काठ असतो त्याला एक नैसर्गिक उतार असतो नदीच्या दिशेने किंवा तलावाच्या दिशेने, आणि तिथे एक विशिष्ट दलदल असते. पाणी जसं जसं आटत जातं ती दलदल तिथे तयार होते. तर तिथे आयबीज किंवा सँडपायपर किंवा हे जे पक्षी असतात ते मोठ्या संख्येत येतात. यांनी काय केलं, त्या उतारावर सगळे दगड लावले, तर डायरेक्ट तलाव सुरू होऊन जातो, तलावाचं पाणी. आता याच्यामध्ये त्यांनी जर एखाद्या पक्षी तज्ञाचा किंवा ज्याला त्याच्यातलं कळतं अशा इंजिनियरचा सल्ला घेतला असता तर ती जागा ठेवली असती. गाळ उपसताना नैसर्गिक जे बेटा आहे, आम्ही तिथे अर्ज पण दिला होता, विनंत्या पण केल्या त्यांना की नैसर्गिक जी बेटा टेकड्या छोट्या होत्या की तलावामध्ये जेव्हा पाणी फुल असतं तेव्हा या टेकड्यांचं शिखर जे वरचे टॉप असतात ते दिसतात. ते पक्ष्यांना विश्रांतीसाठी उतरण्याची खूप चांगली ठिकाण आहेत. बदक असो, सँडपायपर असो, पाणकावळे असो, गायबगळे असो, ते सगळे तिथे थांबायचे.
त्या गाळ उपासण्याच्या नादामध्ये, मुरुम काढण्याच्या नादात सगळ्या टेकड्या उडवून टाकल्या. तिथे जी बोरी बाबळीची छोटी छोटी झाडं त्या बेटांवर उगवलेली होती ती कापून टाकली. तर त्या पक्ष्यांना आता ते काही 24 तास पाण्यामध्ये राहत नाही ना, जसं आपल्याला विश्रांती गरजेची आहे, ते पण ऊन खात बसतात झाडावर, किंवा मासा पकडला तर झाडावर येऊन बसतात खायला. त्यांना ती जागाच नाहीये तिथे. मग आता ही परिसंस्था टिकवायची म्हणजे आम्ही वैयक्तिक काय करणार? आपण संप करू शकतो, निषेध नोंदवू शकतो, अर्ज विनंत्या करू शकतो, पण ज्यांच्या हातामध्ये पॉवर आहे, ज्यांच्या हाती सत्ता आहे, किंवा ज्यांचं नियंत्रण तिथे आहे, त्यांनी जागरूकपणे असे सल्लागार समिती तिथे नेमायला हवी आहे, कोणीतरी देणारी, की तुम्ही त्यांना सल्ले द्या हे करताना, की असं करू. प्रत्येक वेळेला कॉमन मॅन जाऊन भांडत बसण्याला वेळ देऊ शकत नाही, किंवा त्याची तेवढी पॉवर पुरत नाही. तर अशी सल्लागार समित्या तिथे नेमायला पाहिजे. प्रत्येक तलाव असेल, ज्या ज्या परिसंस्था आहे, जंगल असेल, गवताळ प्रदेश असेल, कुरण असेल, टेकड्यांचा प्रदेश असेल, मोकळ्या टेकड्या, तिथे पक्षी वेगळे असतात, तिथे जाऊन तुम्ही झाडं लावता, मग तिथले पक्षी विस्थापित होतात. तर नैसर्गिक परिसंस्था जर तुम्हाला जागवायच्या असतील, तर ज्यांच्या आधिपत्याखाली एक क्षेत्र आहे किंवा ज्यांचं ते काम आहे, तिथे तुम्हाला तज्ञांची समिती, सल्लागार समिती नेमणं खूप गरजेचं आहे. एक तर नेमली असेल तर तिने काम करणं गरजेचं आहे. समिती म्हणून नुसतं कागदोपत्री नको, तरच या परिसंस्था जिवंत राहतील, असं आमचं मत आहे वैयक्तिक. आम्ही जे बघतो पक्षी निरीक्षण करताना, तर कोणाचा पायपोस कोणामध्ये नाहीये, काय चाललंय काय नाही, कोणाचा काही पत्ता नाही. झाडं तोडून राहिले, नद्यांमध्ये भर घालून राहिले, तलावाची पात्र कमी करतायत, सांडपाणी इतकं आम्ही अर्ज देऊन देऊन थकलो. 4 सांडपाण्याच्या नळ त्याच्यात सोडलेत, काय करणार? खरंय मॅडम. आणि अतिशय मी एक दोन प्रश्न काहीतरी विचारायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये तुम्ही अतिशय सुंदर तुमची एक जी मतं आहे ती मतं नोंदवली. ऍज अन एन्व्हायरमेंटलिस्ट आय ट्रूली अग्री विथ यू. आणखी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी ह्या घडत राहणार, परंतु आपल्यापैकी काही लोक ऍक्टिव्हिस्ट असतील आणि त्याच्यामध्ये आहेत आणि खूप जण प्रयत्न करतायत, करत नाही असं नाही, खूप करतायत, पण त्यांना वरून ज्यांच्या हातात ते त्यांनी सपोर्ट केला तर एका मिनिटात प्रयत्न सुटतील. हा, तर सोनवणे सर थांबा तुम्ही 1 मिनिट. आणि शिल्पा मॅडम तुम्ही खूप छान स्पष्टीकरण केलेलं आहे. सोनवणे सर तुम्ही शिल्पा मॅडम सोबत वैयक्तिक फोनवर बोलू शकता, कारण का फक्त तुम्ही दोघं चर्चा करताय असं वाटायला लागलंय. यदा कदाचित इतर लोकांना ते. मला एक प्रश्न विचारायचा आहे. थांबा रॉबिन पक्षी चिमणीचे अंडे फोडू शकते का स्वतःचं घरटं बनवण्यासाठी? काय मला कळलं नाही, काय म्हणतोय? रॉबिन पक्षी चिमणीचे अंडे फोडू शकते का घरटं बनवण्यासाठी स्वतःचं? घरटं बनवण्यासाठी अंड नाही फोडणार, कारण काय की चिमणीचं घरटं खूप छोटं असतं. मी त्या दोघांची लढाई बघितलेली आहे. हा, ठीक आहे बेटा. हॅलो, मी एक घरटं बनवलं होतं आणि माझ्या घरापाशी टांगलं होतं. ऐका, ते दोघं भांडणं करत होते. योगेश, निसर्गामध्ये खूप गोष्टी घडत असतात. तुम्ही जे बघताय ना ते खूप छान आहे. तुम्ही याची नोंद करून ठेवा डायरीमध्ये आणि पुन्हा त्याचं निरीक्षण घ्या. ओके, सगळ्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीला माहिती नसतात, तर निसर्गामध्ये खूप अशा नवीन नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, जसं तुम्हाला मिळाली आहे, बरोबर. त्यामुळे तुम्ही एक डायरी लिहा आणि आणखी तुम्हाला काय काय बघायला मिळते त्या सगळ्या नोंद लिहून काढा. आणि आपण मग पक्षीमित्र महाराष्ट्र पक्षीमित्रचं जे मुखपत्र आहे ना, पक्षीमित्र नावाचं, त्याच्यामध्ये तुम्ही लिहून पाठवा, आपण ते अशी निरीक्षण असतं, लिहून काढा ते. तर मला असं वाटतं की धन्यवाद. 8:30 वाजले. आपण भारतीला विनंती करेल की आपण आता कन्क्लूड करूया. आणि शिल्पा मॅडम, तुम्ही तुमचा नंबर द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता, आणि काही जणांना पूर्ण प्रश्न असतो विचारू शकता, कारण चर्चा जी असते काही विचार त्याचा म्हणजे एकदमच लगेच 5 मिनिटात अशी अपेक्षा करतायत. आणि आपल्या वेबिनारचे जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांची संख्या कमी कमी होत चालली आहे. तर आपण योग्य वेळ आहे, आपण इथे थांबूया. भारती वेबिनारच्या शेवटच्या
हो त्याने सर. मी धन्यवाद देते की मला या वेबिनार मध्ये तुम्ही संधी दिली बोलण्याची. मागे मला तयारी होती, पण मला पक्ष्यांच्या वर्तनाविषयी मला करायचं होतं, पण चिमणी दिवसाचे औचित्य साधून मी चिमणी वर हे केलेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी छान ऐकलं आणि प्रश्न विचारले, त्याच्याबद्दल धन्यवाद. पुन्हा तुमचं आपण सादरीकरण ठेवू, त्या विषयावर सुद्धा ठेवू, तुम्ही तयार ठेवा प्रेझेंटेशन. ओके. चालेल. बाकी आजचा हा वेबिनार खरंच खूप सक्सेसफुल असा झाला. ताईंनी या चिमणी दिवसावर खूप छान प्रेझेंटेशन आणि खूप छान मार्गदर्शन केलं आहे. तर सर्वप्रथम ताईंचं धन्यवाद की त्यांनी हा कार्यक्रम इतक्या छान पद्धतीने आपल्या सर्वांसमोर मांडला. महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे अध्यक्ष श्री जयंत वडतकर सर आणि माझे मार्गदर्शक श्री राजू कसांबे सर यांचेही खूप खूप धन्यवाद की त्यांनी ही संकल्पना मी ज्याला मांडली त्या संकल्पनेला त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्याकडून आपण हा प्रोग्राम घेऊयात अशी एक ग्वाही मला मिळाली आणि या प्रकल्पासाठी दोघांचं मला खूप मार्गदर्शन मिळालं. त्याबद्दल त्यांचे दोघांचे धन्यवाद. आजच्या उपक्रमासाठी इथे उपस्थित असलेल्या सर्वच पक्षी मित्रांचं खूप खूप धन्यवाद. प्रताप सर असतील किंवा चित्रा मॅडम असतील ज्यांनी आपली मतं व्यक्त केली. योगेश सारखा लहानसा मुलगा ज्याने त्याचं स्वतःचं एक ऑब्झर्वेशन आपल्याला इथे सांगितलं, यांचे खरंच खूप धन्यवाद. आणि आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं मी जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.